त्याचे काय तुम्हाला आपण परिणाम म्हणतो किंवा काय काय भोगावं लागलं त्यानंतर काय झालं? परिणामाची चिंता करेल तो लढवाया नसतो. परिणाम तो होणारच ना, चांगला किंवा वाईट. हो. आंदोलन कसं चिघळलं, आंदोलन कोणी चिघळायला लावलं, आंदोलनाच्या मागे कोणाचा हात होता, कोण पैसे पुरवत होतं. मनोज दादा जरांगे पाटलाची भूमिका चांगली होती. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुझ्या गावातून येतो, तुलाही माहिती आहे तिकडची परिस्थिती मराठ्यांची काय आहे. जो मराठा एकेकाळी म्हणजे लढवय्या म्हणून गणला जात होता, जो मराठा एकेकाळी कसा 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 कमी होत गेला, गरीब होत गेला, हे मराठवाड्यातलं उदाहरण आहे, विदर्भातलं उदाहरण आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. ज्याची 100 एकराची जमीन होती ती कालांतराने 5व्या पिढीला 1 गुंठ्यावर आली. कारण कुटुंब वाढत गेली, त्याच्यात विभागण्या होत गेल्या आणि त्याच्यातून मराठी माणूस गरीब झाला. आज मराठी माणसाला मराठा माणसाला शिक्षणासाठी पैसा नाही, मराठा माणसाला लग्न करायला पैसा नाही, शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून मुली मिळत नाहीत, लग्न होत नाहीत, शेतीला जागा नाही, मुंबईत आला तर राहायला जागा नाही. ह्या परिस्थितीत मनोज जरांगे पाटील जो लढा देत होता, तो लढ्याचं मी 100% समर्थन करतो. मी मनोज जरांगे पाटलाला फोन करून सांगितलं होतं, हे तुम्ही मनोज दादाला माझ्या मागणं विचारू शकता की तू वाटेल ते कर, तुझ्या सगळ्या आंदोलनाला मी बरोबर आहे का. दादाचा इकडे आंदोलनाला पाणी, चाय, नाश्ता या सोमा या ग्राउंडवर ज्या वेळेला ज्या कोणी मदत केली त्याच्यामध्ये एक मदत करणारा माणूस मी होतो. 25,000 पाण्याच्या बाटल्या, जेवणासाठीची व्यवस्था मी केली. मी जाऊन तिथे दंडोरा नाही पिटला, मी पैसे दिले, मी पैसे दिले, मी पैसे दिले. हे माझ्या समाजाचं आंदोलन होतं, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं आंदोलन होतं, त्यासाठी केलं आम्ही दंडोरा पिटून नाही केलं. पण त्याची चूक काय होती, तो देवेंद्र फडणवीसांच्या आईवर नाही बोलला पाहिजे, तो देवेंद्र फडणवीसवर वैयक्तिक नाही बोलला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला उत्तर दिलं. आणि त्यावेळेला माझ्या पक्षातून मला विरोध झाला की तुम्हाला काय जातं, तुम्ही मुंबईत बोलून बोलता. पण मी ठाम होतो, मला पक्षातून काढून टाका. माझ्या नेत्याबद्दल, त्याच्या आईबद्दल जर कोण बोलला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कोण बोलला, मी ऐकून घेणार नाही. त्याचे परिणाम काय झाले, सोशल मीडियावरती ट्रोलिंग झालं, अनेक फोन कॉल आले, आई बहिणीवरून शिव्या द्यायला चालू केलं. तो जैसे को तैसा मिला तो क्या मजा आया, त्याचा कॉल सेंटर, मी पण कॉल सेंटर इथे वरती उभं केलं. जो नंबर आला त्याला माझी पण लोक शिव्या देत होती. भाजपात तुम्ही दोनच मला त्यावेळी लोक असे दिसत होते, तुम्ही एक होतात आणि मंत्री जगदीश राणे एक होते, जे मनोज जरांगेंना थेट काही बोलायचे, अगदी तोंडावर असेल किंवा मागे असेल. पण तुम्हाला तिकडे मराठवाड्यातले आमदार वगैरे त्यावेळी विरोध करत असतील, सल्ला देत असतील. अख्ख्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांसमोर मला विरोध केला लोकांनी. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. मी माझ्या नेत्याच्याबद्दल ऐकणार नाही, त्याच्या आईबद्दल बोललेलं ऐकणार नाही. नंतर मनोज दादांचं माझं बोलणं झालं. मी मनोज दादांना एकच गोष्ट सांगितली, गंगाधर त्याला विटनेस आहे त्यांचा, काळकोटे, तुम्ही गंगाधरला विचारू शकता. गंगाधरच्या फोनवरच मी त्याच्याशी बोललो. मी त्याला म्हटलं की तुम्ही दादा, तुम्ही करताय, मी तुझ्याबरोबर आहे, तुम्ही वैयक्तिक टीका करू नका. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी जे केलं ते शरद पवारांनी नाही केलं, विलासराव देशमुखांनी नाही केलं, सुशीलकुमार शिंदेनी नाही केलं, शंकरराव चव्हाणांनी नाही केलं, अशोक चव्हाणांनी नाही केलं, कोणीच नाही केलं, नारायण राणेंनी नाही केलं. जे देवेंद्र फडणवीसनी मराठा नसताना केलं, त्या 13% आरक्षणाची जे पत्र झाली, जे GR निघाला, त्या GRचा मी विटनेस आहे ना. रात्री 3-3 वाजेपर्यंत काम, चंद्रकांत दादा पाटील त्याच्यामध्ये सहभागी होते, विखे पाटील त्याच्यामध्ये होते. आम्ही 3-3 वाजेपर्यंत बसून सॉलिसिटर जनरल बरोबर ड्राफ्टिंग करून हे करून काम केलं. आणि देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याला शिव्या देणार असाल आणि ज्यांनी तुम्हाला 60 वर्षात आरक्षण दिलं नाही त्याचे तुम्ही गोडवे गाणार असाल, मग विचारा ना शरद पवारांना, तुम्ही का नाही आरक्षण दिलं. विचारा उद्धव ठाकरेला, तू का नाही आरक्षण दिलं. तेव्हा विचारायला पाहिजे होतं अजित पवारांना, तुम्ही का नाही आरक्षण दिलं. तुम्ही तेव्हा म्हणजे देवेंद्रजी त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री पण होते, आणि ते आजही तेवढेच पॉवरफुल आहेत, तेव्हाही तेवढेच पॉवरफुल होते, त्यात काही दुमत नाही आहे. तुम्ही कधी बोललात त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती की तुम्हाला ते एवढे शिव्या देतात, तुम्ही उत्तर का देत नाहीत? कारण त्यांना एकदा नाही, वारंवार त्यांच्यावर टीका व्हायची आणि खूप कमरेखालची अनेकदा व्हायची. जाहीर व्यासपीठांवरनं मनोज जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनातले विलन
देवेंद्र फडणवीस हेच होते. तुम्ही जेव्हा कधी खाजगी चर्चा केली असेल तेव्हा बोलला असाल की तुम्ही उत्तर का देत नाहीत, तुम्ही रिॲक्ट का होत नाहीत, कारण ते शांत असतात, ते कधीच रिॲक्ट झाले नाही. देवेंद्र फडणवीसांची आयुष्यातली सगळ्यात जमेची मोठी बाजू कुठली आहे माहिती आहे का? संयम. संयम ठेवणं. माणूस चांगला बोलला वाईट बोलला तरी त्याला उत्तर न देणं आणि जे आहे ते पोटात ठेवणं. हो. देवेंद्र फडणवीसांना मी माझ्या आयुष्याच्या करिअरमध्ये मी त्यांना आता जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त काळ ओळखतो. माझ्या करिअरमध्ये मी त्यांना कधीच एखाद्या व्यक्तीबद्दल ह्याचं वाईट करायचंय हे बोलताना मी पाहिलं नाही. त्यांना आम्ही म्हणतो ना, साहेब यांनी तू आपलं वाईट केलं होतं, ह्याचा आता वेळ आली आहे ठीक करायची, जाऊ दे रे, सोडून दे ना, आपलं चांगलं आहे ना, काय वाईट करायचं कोणाचं, सोडून दे. या भूमिकेत तो माणूस जगतो साहेब, म्हणून त्याला यश आहे. जो माणूस मुख्यमंत्री राहिला, मुख्यमंत्री होता त्याचं पद काढून घेतलं, त्याच माणसाने ताकदीनी बुद्धीनी चाणक्य नीतीनी सरकार पाडलं, वेळ प्रसंगी उपमुख्यमंत्री राहिला, पुन्हा त्याच ताकदीनी सरकार आणलं आणि मुख्यमंत्री झाला. आज या देशातल्या ताकदवर मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. देशातल्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. आज अमित शाह साहेब असतील, नरेंद्र मोदी असतील, योगीजी असतील, राजनाथ सिंगजी असतील, या अनेक नेत्यांच्या एका रांगेत बसणारा नेतृत्व त्यांनी स्वतःचं प्रूव्ह करून दिलं. मुंबई महापालिका जे कधी स्वप्न बघितलं नव्हतं ती महापालिका ताब्यात घेऊन दिली. सगळ्यांची दुकानं बंद करून टाकली. पण त्यावेळी म्हणजे तुमचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे सुरुवातीचा संबंध कसा आला होता? सुरुवातीची पहिले तुमचे संबंध कसे होते, पहिली ओळख? नाही, माझा संबंध त्यांच्याशी फार चांगला मैत्रीचाच आला, मैत्रीचाच राहिला. माझ्यात आता थोडासा ॲग्रेसिव्हनेस कमी झाला. 2014 नंतर का? हां, 2014च्या आधी थोडासा. मी फार ॲग्रेसिव्ह आहे. मी एखादा निर्णय हातात घेतला आणि मला ते करायचं असेल तर ते मी केल्याशिवाय गप्प. 2019चं ऑपरेशन लोटस तुम्ही घेतलं होतं हातात? सगळं 2018चं कर्नाटकचं, 2022चं. त्यामुळे मला एखादा गोष्ट करायला दिली आणि मी टास्क मास्टर आहे. मला एखादं काम दिलं तर ते काम तडीस नेण्याचं माझं काम असतं. ते पडद्यामागे राहून मी अभ्यासू आहे, मी मेहनती आहे, मी कुठल्या गोष्टीची तमा करत नाही. त्याचे परिणाम काय होतील, मला काय मिळेल, त्या मिळालेल्यातून मग माझं कसं भलं होईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मी मंत्री होईन का, याचा विचार मी कधीच करत नाही. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणजे मी मुख्यमंत्री. मला त्याच्या पलीकडे काहीच माहिती नसतं आणि मला काय पाहिजे पण नसतं. आज देशाचं नेतृत्व अमित शाह साहेब आहेत. अमित शाह साहेबांनी सन्मानाने माझ्या कुटुंबाला बोलवलं, आम्हाला पत्रिका दिली, आम्हाला घरात स्वागत केलं. याच्यापेक्षा पलीकडे मोठं काय असू शकतं साहेब? लग्नाच्या दिवशी राजनाथ सिंगांचा फोन येतो, अमित शहांचा फोन येतो, शुभेच्छा देतात. याच्या पलीकडे तुम्हाला अजून एका कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते? त्याच्यामुळे अक्रॉस द पार्टी लाईन, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जी संस्कृती आहे ना, एक कुटुंब म्हणून, वसुदैव कुटुंबकम, म्हणजे अख्खं विश्व हे आपलं कुटुंब आहे, तसं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा परिवार हे कुटुंब आहे. त्यामुळे हे जे प्रमुख आहेत हे त्या कुटुंबाला पकडून ठेवतात साहेब. म्हणूनच कदाचित देवेंद्रजींनी तुम्हाला आमदार केलं होतं आणि तो किस्सा म्हणजे महाराष्ट्रात कधी घडलाही नव्हता आणि घडणारा नाही असा होता. रात्री उशिरापर्यंत विधानसभेची निवडणूक चालत नाही तशी परिषदेची चालली होती. तुम्हाला त्यांनी फक्त एक उमेदवार आपल्याला अतिरिक्त द्यायचा आहे म्हणून उभं केलं होतं की त्यांनी शब्द दिला की आपण निवडून येऊच? ते नक्की होतं की जिंकायचं आहे. ज्या वेळेला मला उमेदवारी तुमच्याकडे मतच नव्हती तेव्हा? मतं नव्हती म्हणूनच प्रसाद लाड आहे ना साहेब, म्हणूनच देवेंद्र फडणवीस आहे. अमित शाह साहेबांनी आणि त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं मला उभं करायचं.